बुलढाणा शहर हे जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि या ठिकाणी प्रशासकीय इमारत आहे। त्याचा हा परिसर जो आपण या ठिकाणी बघू शकता, या परिसरामध्ये कालपासून सुरू झालेल्या पावसामुळं हे असं गटारं जी आहेत ते तुंबलेली आहेत आणि हा जो परिसर आहे या परिसरात जवळपास पाण्याने हे गड्डे भरलेले आहेत आणि या ठिकाणी प्रशासकीय इमारतीमध्ये जवळपास खूप सारे जे कार्यालय जे आहेत ते या ठिकाणी आहेत। असं असताना या ठिकाणी कर्मचारी तसेच या ठिकाणी अधिकारी आणि जी लोक बाहेर गावावरून आपले कामं घेऊन या ठिकाणी येतात त्यांच्या आरोग्याचा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी ऐरणीवर आलेला या ठिकाणी बघायला मिळतो आहे। परंतु याकडे कुठल्याही अधिकाऱ्याचं लक्ष दिसत नसल्याचं चित्र या ठिकाणी समोर येत आहे। बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी व पक्ष असतील, संघटना असतील यांनी मागेही या संदर्भामध्ये आंदोलनाचा इशारा दिला होता। परंतु या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जे आहेत मनसेचे पदाधिकारी आहेत ज्यांनी हा जो परिसर हा या ठिकाणी झालेला आहे या परिसराच्या संदर्भामध्ये आपली भूमिका घेतलेली आहे। नेमकी काय त्यांची भूमिका आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल, हा जो परिसर आहे जिल्ह्याभरातील लोक या ठिकाणी येतात आपले कामं घेऊन आणि हा परिसर असा गटारांनी तुंबलेला आहे, काय सांगाल? सर्वात प्रथम बुलढाणा जिल्ह्यातील मुख्यालय असून या प्रशासकीय बिल्डिंगमध्ये जवळपास बहुतांश ऑफिस आहे। या ऑफिसमध्ये हजारो नागरिक आपले कामं करण्यासाठी येतात आणि असं असताना या ठिकाणी महिलेची कुठेही स्वच्छतागृह नाही और बाकीच्यांसाठी कुठली मुबलक सुविधा नाही या ठिकाणी। आणि आपण बघत असाल की पूर्ण शौचालय नसताना आणि इथं पूर्ण घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे। पूर्ण तलावामध्ये पूर्ण तलाव साचलेला आहे। असं असताना नागरिकांना धोक्याची आरोग्याशी जीवाशी खेळत आहे असं या ठिकाणी दिसतं। परंतु या उपाययोजना याच्यावर झाल्या पाहिजे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आम्ही या तलावामध्ये ज्याच्याकडं अधिकाऱ्याकडं जे इथलं प्रशासकीय मेंटेनन्स असेल तर त्याला तातडीनं 8 दिवसामध्ये त्यांनी कराव्या उपाययोजना, अन्यथा आम्ही मनसे स्टाईलनं त्याला या गटारामध्ये बसू। निश्चितच या ठिकाणी जे आहे मनसेच्या स्टाईलनं आपण आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील अमोल रेंढे यांनी दिलेला आहे। या पुढच्या 8 दिवसात जर का कारवाई नाही झाली तर संबंधित जे अधिकारी आहेत ज्यांच्याकडं या परिसराचं स्वच्छतेचं किंवा मेंटेनन्सचं काम आहे त्या अधिकाऱ्याला या गटारात आणून बसवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे। दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा।